सर्वांना नमस्कार. ऑनलाईन शिष्यवृत्तीच्या तासिकेमध्ये आपला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण मराठी या विषयाचा ज्या आपल्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकेवर जे प्रश्न आपल्याला थोडे हार्ड गेले होते तर त्या हार्ड प्रश्नांचा आज आपण सराव बघूया की नेमकं त्या प्रश्नांची उत्तरं कशी होती आणि प्रश्न कशा प्रकारे आले होते हे आज आपण बघूयामध्ये. ठीक आहे, तर पहिला प्रश्न इथे बघितला होता बघा की जो मला असा वाटला की थोडा हार्ड आहे किंवा थोडा बऱ्याच मुलांचा असे हे होते की हा सर जरा प्रश्न जरा कठीण आहे, तर मग तो प्रश्न मी इथे घेतलेला आहे. तसा अवघड प्रश्न असा काय नव्हता की काय होतं की आपला म्हणींचा प्रश्न होता तो प्रश्न बघा. दृढ निश्चय करणे या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती, असा प्रश्न होता तो. दृढ निश्चय करणे या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती, असा प्रश्न जो दिलेला होता आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला बघायचं होतं. खाली म्हणी दिल्या होत्या बघा की शेरा सव्वा शेर, प्रयत्नंती परमेश्वर, शेंडी तुटो की पारंबी तुटो, आपला हात जगन्नाथ, अशा अर्थाची म्हण होती बघा ती. तर काय या म्हणीचा अर्थ होतो की दृढ निश्चय करणे या अर्थाची म्हण कोणती, असा जो प्रश्न होता. तर बघा, शेरा सव्वा शेर म्हणजे काय रे की एखादा व्यक्ती आहे आणि तो खूप भांडकुदळ आहे असं आपण धरूया की तो भांडकुदळ आहे खूप. तर मग काय होतं की त्याला कोणी सगळे घाबरून राहतात की नाही, पण त्याला जर कुणी भेटला असा की त्यापेक्षा भांडकुदळ असणारा किंवा त्यापेक्षा वरचढ असणारा, तर त्याला काय म्हणतात, शेरास सव्वा शेर. म्हणजे हे आपलं उत्तर बरोबर नाही, हे वेगळा अर्थ येतो याचा. दुसरा आहे प्रयत्नांती परमेश्वर, की जेव्हा आपण खूप प्रयत्न करतो, खूप प्रयत्न करून 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 आपल्याला काय मिळतं, नंतर यश मिळतं, तर त्या अर्थाची म्हण कोणती आहे, प्रयत्नांती परमेश्वर. आपल्याला काय पाहिजे, दृढ निश्चय करणे या अर्थाची म्हण पाहिजे. 4 नंबरचा बघा म्हण आहे, आपला हात जगन्नाथ. आपला हात जगन्नाथ म्हणजे आपण जेही काम करू ते आपल्या मनगटाच्या जोरावर करू किंवा आपलं जे ध्येय आहे ते आपणच पूर्ण करू, लोकांवर ते अवलंबून असू का नाही. तर त्या अर्थाची म्हण आहे आपला हात जगन्नाथ. म्हणजे ही बरोबर नाही. आपल्याला काय पाहिजे, दृढ निश्चय करणे म्हणजे काय, तर शेंडी तुटो की पारंबी तुटो, म्हणजे काहीही झालं तरी आपलं जे ध्येय आहे तर त्या ध्येयापर्यंत आपण पोचलंच पाहिजे, या अर्थाचा जो दृढ निश्चय आहे तर तो दृढ निश्चय म्हणजेच काय, शेंडी तुटो की पारंबी तुटो, पण मी माझं ध्येय पूर्ण करणार म्हणजे करणारच, या अर्थाची जी म्हण आहे तर ती शेंडी तुटो की पारंबी तुटो ही आहे. ठीक आहे, आता यानंतरचा प्रश्न या बघा, तुम्ही म्हणी जर पाठ केल्या, म्हणजे म्हणी ज्या आहेत तर म्हणी जर तुम्ही पाठ केल्या तर तुम्हाला त्या म्हणींचा बऱ्यापैकी अर्थ कळतो किंवा असे बरेच प्रश्न तुम्हाला येणार आहेत यापुढे. जसं की गरज सरो वैद्य मरो, किंवा गर्वाचे घर खाली, किंवा खायला काळ भुईला बार, गरजवंताला अक्कल नसते. म्हणजे असे बरेच आहेत. त्याचे अर्थही तुम्हाला कधी कळणार की जेव्हा तुम्ही बराच सराव करणार त्या प्रश्नांचा किंवा त्या म्हणींचा, तर तेव्हा तुम्हाला ते अर्थ कळतील किंवा तेव्हा तुम्हाला ते अर्थ समजायला सोपे जातील. हे इंटरेस्टिंग आहे बघा, हे म्हणी म्हणजे इंटरेस्टिंग आहे खूप. तुम्ही हसून हसून म्हणजे सहज रोज जरी 2-2, 4-4 पाठ केला तरी तुम्हाला ते होऊन जाईल. ठीक आहे, यानंतरचा प्रश्न आपण बघूया बघा. यानंतरचा प्रश्न आहे अलंकारिक शब्दाचा. अलंकारिक शब्द हे तुम्ही आधी बघितलेले असतील किंवा तुम्हाला ते माहीत आहे की अलंकारिक शब्द म्हणजे काय, की एक शब्द असतो आणि त्या शब्दाचा वेगळाच अर्थ निघतो. कसा असतो, वेगळाच अर्थ निघतो. म्हणजे जो शब्द आहे तर त्या शब्दाचा जसाच्या तसा अर्थ न घेता त्या शब्दाचा वेगळा अर्थ घेण्यात येतो. की अव्यवस्थितपणाचा कारभार. अव्यवस्थितपणाचा कारभार म्हणजे कारभार कसा आहे, अस्ताव्यस्त आहे, की जेणेकरून तुम्ही त्या कारभाराला कसं की ढासाळ कारभार आहे, कोणी कोणाचं लक्ष नाही काय नाही, त्याला काय म्हणतात, अव्यवस्थितपणाचा कारभार. तर या अव्यवस्थितपणाचा कारभार जो आहे तर याचा अर्थ काय होतो बाबा, यासाठी
वापरला जाणारा अलंकारिक शब्द कोणता? तर त्याला अलंकारिक शब्द बघा की गोकुळ. गोकुळ म्हणजे काय? की जे आपलं मुलं बाळं भरपूर असे आहेत तिथे आहेत. म्हणजे आजी आजोबाचे आपण गावी जातो की नाही आजोळी, तर तेव्हा कसं म्हणजे माझं घर बाबा गोकुळासारखं आहे. गोकुळासारखं म्हणजे मुलं बाळं सगळे नातू पुतू हे जे सगळे जे एकत्र असतात तर त्याला काय म्हणतात गोकुळ. रामराज्य. रामराज्य म्हणजे की एखादं रामाचं राज्य कसं होतं की तिथं सगळेजण लोक व्यवस्थित नांदत होते, कुणाचे भेदभाव नव्हते, कुणाचा द्वेष नव्हता. तर असं जिथं राज्य आहे तर त्याला काय म्हणतात रामराज्य. सोन्याची लंका म्हणजे जिथं खूप सोनं आहे त्याला काय म्हणतात सोन्याची लंका. आणि आपल्याला काय पाहिजे? अव्यवस्थितपणाचा कारभार. आणि 1 नंबरचा आहे बघा अंधेरी नगरी. अंधेरी नगरी म्हणजे अंधारात काही समजते का आपल्याला? का अंधारात काय चाललंय काय नाही? नाही ना. मग त्यालाच म्हणतात अंधेरी नगरी. म्हणजेच काय? अव्यवस्थितपणाचा कारभार. आता असे अनेक अलंकारिक शब्द आहेत बघा की जसं की अगदी दुर्मिळ वस्तू. अलंकारिक शब्द त्याचा काय होणार? एक अर्थ आहे त्याचा की अतिशय दुर्मिळ वस्तू. तिला उंबराचे फूल असं म्हणतात. उंबराचं फूल कधी कोणाला दिसते का? नाही. म्हणजे अतिशय दुर्मिळ वस्तू. भांडण लावून देणारा. भांडण लावतो की नाही? दोन हात म्हणजे याचं ऐकायचं त्याचं ऐकायचं आणि भांडण लावून देण्याचं. हा शब्द बघा अलंकारिक शब्द मी तुम्हाला घेतला होता भांडण लावून देणारा. त्याला काय म्हणतात? कळीचा नारळ. हे जेव्हा आपण तास घेतलं शिकवत होतो की नाही तेव्हा अलंकारिक शब्दामध्ये हा भाग शिकवलेला होता. अलंकारिक शब्दामध्ये त्यानंतर जन्मापासून श्रीमंत असणारा गर्भ श्रीमंत. साधा भोळा मनुष्य म्हणजेच काय? देव माणूस. शत्रुत्व 36चा आकडा म्हणजे दोघा जणात भांडणे असणारे. हे बरेच शब्द मी घेतले होते बघा आपण जेव्हा तास शिकवले होते की नाही तर त्या तासामध्ये हे सगळे शब्द घेतलेले होते अलंकारिक शब्द. आता तुम्ही त्याचा किती सराव केला आहे त्यावरून ते तुम्हाला प्रश्नांची उत्तरं येतील. ठीक आहे. त्यानंतर म्हातारा मनुष्य, पिकलेले पान, आरंभ करणे म्हणजेच श्री गणेशा करणे म्हणजे सुरुवात करणे. असा अलंकारिक शब्द आहेत. यानंतरचा भाग बघा. यानंतरचा प्रश्न होता बघा वाल्मिक ऋषी यांनी हा ग्रंथ लिहिला. आता हा थोडा सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आहे. हा प्रश्न कसा आहे? सामान्य ज्ञानावर. आपलं जे रोजचं सामान्य ज्ञानाचे प्रश्न येतात बघा 5 सामान्य ज्ञानाचे प्रश्न आणि इंग्रजी शब्द 5. तर त्या प्रश्नांचं जरी तुम्ही वाचले असते पूर्णच्या पूर्ण किंवा रोजचे रोज तरी तुम्हाला याच्यातले कळालं असतं की गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला आहे, महाभारत कोणी लिहिले, भावार्थ रामायण किंवा रामायण म्हणजे याच्यातले 2-3 प्रश्न तरी तुमचे कवर या पर्यायातून तुम्हाला झाले असते. असो मी या प्रश्नावर बघा खाली पूर्ण 4ही पर्यायाचं ते कोणी कोणता ग्रंथ लिहिला हे घेतलेला आहे. वाल्मिक ऋषी यांनी हा ग्रंथ लिहिला. आता बघा वाल्मिक ऋषी त्यानंतर मी काय केलं की बघा हे ग्रंथ बघा कोणी कोणते लिहिले पूर्णच घेतले. महाभारत कोणी लिहिले रे? व्यास यांनी महाभारत लिहिले. त्यानंतर रामायण कोणी लिहिले? तर वाल्मिक ऋषी यांनी रामायण लिहिले की जो आपला पर्याय आहे रामायण. वाल्मिक ऋषी यांनी रामायण हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर बघा भावार्थ रामायण संत एकनाथ यांनी भावार्थ रामायण लिहिले. त्यानंतर गीताई विनोबा भावे यांनी भगवद्गीतेवर मराठीत त्यांनी जो भावार्थ लिहिला त्याला म्हणतात गीताई. ठीक आहे. तर हा प्रश्न म्हणजे एका याच्यामध्ये बघा तुमचे 4ही प्रश्न कवर झालेले आहेत. म्हणजे याच्यावर जरा वेगळा जरी प्रश्न आला तुम्हाला उद्या समजा वाल्मिक ऋषी यांनी कोणता ग्रंथ लिहिला हा जरी नाही आला तुम्हाला जर समजा विचारलं की महाभारत कोणी लिहिलं तर काय त्याचं उत्तर असणार आहे? व्यास. गीताई कोणी लिहिलं तर विनोबा भावे. ठीक आहे. तर यानंतरचा प्रश्न बघा दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा. दिलेला जो शब्दसमूह आहे तर त्या शब्दसमूहाबद्दल काय करायचं आपल्याला? योग्य शब्द निवडायचा आहे. म्हणजे जे अनेक शब्द असतात अनेक शब्दापासून पण त्याचा काय करायचं आपल्याला? एक शब्द निवडायचा आहे. ठीक आहे. तर बघा इथे लोकांचे नेतृत्व करणारा. जो लोकांचे नेतृत्व करतो हे का नाही नेते लोक असतात की नाही त्याला काय म्हणतात? लोकांचे नेतृत्व करतो. म्हणजे जे अनेक समूह आहेत तर त्या समूहाचा काय करणारा? तो नेतृत्व करणारा की त्यांच्या काय समस्या जाणून घेणारा, त्यांच्यावर
उपाययोजना करणारा, त्याला काय म्हणतात? अशा व्यक्तीला काय म्हणतात ते विचारले. लोकसेवक. लोकसेवक म्हणजे काय रे? लोकांची सेवा करणारा, हे का नाही? त्याला आपण समाजसेवक सुद्धा म्हणतो. पण आपल्याला कोण पाहिजे? नेतृत्व करणारा व्यक्ती पाहिजे. कोण पाहिजे? नेतृत्व करणारा. लोकमान्य म्हणजे लोकांनी ज्यांना मान्य केलं आहे किंवा हा आपला हे करू शकतो, त्याला काय म्हणतात? लोकमान्य. लोकप्रिय. लोकप्रिय म्हणजे जो लोकांना आवडतो, त्याला काय म्हणतात? लोकप्रिय. आणि लोकनायक, लोकांचे नेतृत्व करणारा कोण असतो? त्यांचा नायक असतो, त्यांचा हिरो असतो, त्याला काय म्हणतात? लोकनायक. म्हणजेच काय? लोकांचे नेतृत्व करणारा, त्याला काय म्हणतात? लोकनायक. ठीक आहे. यानंतरचा प्रश्न बघा. आडव्या शब्दाचा अर्थ हळूवार आला पाहिजे आणि उभ्या शब्दाचा अर्थ तडाखा हा आला पाहिजे. यावरून रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर येईल हे आपल्याला ओळखायचं आहे. हा कोड्याचा प्रश्न आहे. हा कशाचा प्रश्न आहे? कोड्याचा प्रश्न आहे. आणि याची तुम्ही सराव जर केला असेल तर तुम्हाला हे समजून जाईल. ठीक आहे. तर बघा, हळूवार पहिला शब्द बघूया. बघा, अलगर. अलगर. अलगर शब्द नाही होत तयार कुठलाच. अलगर हा शब्द कुठलाच तयार होत नाही. अलगम. अलगम पण तयार होत नाही. म्हणजे हाही तयार होत नाही, रचाई होत नाही, मचाई तयार होत नाही, दचाई होत नाही. अलगद. अलगद नाही, अलगत. अलगत. अलगत त आणि तलखली, हे का नाही? कोड्याचे प्रश्न आहेत. कोड्याचे प्रश्न तुम्ही सोडून घ्या. बघा, हा पण एक कोड्याचा प्रश्न होता. कसं होते की तुम्ही जर अर्थ शब्दाची भरपूर आपल्याकडे साठा असेल तर आपल्याला लगेच लक्षात येणार ते कुठल्या प्रश्नाचं कुठलं उत्तर आहे काय. पण शब्दसाठा जर कमी असेल तर आपल्याला ते लक्षात येणार नाही. ठीक आहे. आता हा बघा प्रश्न काय आहे की खालीलपैकी कोणत्या गटातील अक्षरे क्रमाने घेतली तर अर्थपूर्ण शब्द तयार होतील, हा प्रश्न होता. आता आपण शब्द तयार ठेवून द्यायचे. सगळे शब्द बसले पाहिजे, सगळे अक्षरं बसली पाहिजे, तेव्हा त्याचा आपल्याला तो पर्याय आपला बरोबर असणार आहे. आता बघा, पहिला आपण अक्षर ठेवूया तो. तो इथं जर ठेवलं तर तोचं काय येणार आहे? तो टा आहे. शब्द बसतोय तोटा, बरोबर आहे. मोठा. मोठा असतो, मोठा नसतो. म्हणजे हे पर्याय पहिला चूक आहे. म्हणजे हाच जर चूक असलं तर पुढचं शोधायची गरज आहे का? नाही. मग नोटा असेल, वाटा असेल, पण मोठा असं नसते, मोठा असं असतोय. ठीक आहे. 2 नंबरचा पर्याय आपण बघूया. मोठा म्हणजे नाही, पहिलंच चूक आहे. म्हणजे पुढचा बघायची गरज नाही, आपला वेळ वाया घालवायचा नाही. त्यानंतर तिसरा बघा, लोटा. लोटा म्हणजे तांब्या होतो, बरोबर आहे. तोटा. तोटाही बसतो. तोटा म्हणजे नुकसान. काटा. काटा पण आहे, हो की नाही? पायात रुततो तो काटा. त्यानंतर वाटा. हा सुद्धा अक्षर बसतो. म्हणजे पूर्णच्या पूर्ण अक्षर बसतात, हो की नाही? त्यामुळे आपला पर्याय नंबर 3 करेक्ट आहे. ठीक आहे. यानंतरचा प्रश्न बघूया. बघा, आता हे आपण वाचन आपलं कसं आहे त्यावर आधारित हा प्रश्न होता. बघा, प्रश्न काय की एकदाचे काळे ढग जमू लागले व वरून राजाच्या रिकामी जागा चाहू लागली. आता बघा, इथं विषय काय की जर तुमचा शब्दसाठा असेल किंवा तुमचं वाचन असेल चांगल्या प्रकारे तर तुम्हाला लगेच म्हणजे वाचलं की लगेच तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. आता बघा, स्वागताची पहिलं काय, एकदाचे काळे ढग जमू लागले. आपण एक एक पर्याय ठेवत जाऊया आणि आपल्याला समजून येईल. बघ, एकदाचे काळे ढग जमू लागले व वरून राजाच्या स्वागताची चाहूल लागली. आता वरून राजा येत असेल, वरून राजा म्हणजेच काय रे? काळे ढग म्हणजे वर आपण पावसाळ्यात येतात ते काळे ढग. वरून राजा म्हणजे पाऊस, हो की नाही?
मग पावसाच्या स्वागताची चाहूल लागली का रे? स्वागताची चाहूल लागत, स्वागत आपण करतो, स्वागताची चाहूल असते का? नाही, स्वागत आपण करत असतो. ठीक आहे, म्हणजे 1 नंबर नाही. निरोप, आता काळे ढग जमू लागले म्हणल्यावर पाऊस जाईल का येईल? येणार ना. मग निरोपाची असेल का? नाही, म्हणजे निरोप तो येणार नाही. आता परतण्याची बघा, परतण्याची म्हणजे आता पाऊस जाईल का? काळे ढग यायला लागलेत, नेमकेच जमू लागलेत, एकदाचे जमू लागलेत आणि लगेच निघून जातील का पुन्हा ते? नाही. म्हणजेच काय? आगमनाची, एकदाचे काळे ढग जमू लागले व अरुण राजाच्या आगमनाची चाहूल लागली, हो की नाही? हा शब्दसाठा तुमचा किंवा वाचन जास्त असल्यानंतर तो प्रश्न तुम्हाला लगेच क्लिक होऊन जाईल. ठीक आहे. आता बघा यानंतरचा प्रश्न की डा, हे शब्दकोड्याचाच प्रश्न आहे बघा, हा पण एक आहे की नाही? हा पण काय शब्दकोड्याचाच एक प्रश्न आहे. ओके, हा बघा, डा, न, व, क, म या अक्षरांनी तयार होणारा शब्द कोणत्या शब्दसमूहासाठी योग्य आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, मार्गदर्शन करणारा, आता याआधी काय करावं लागेल आपल्याला की जे कोड्यात दिलेला तो शब्द आहे तर तो शब्द आपल्याला तयार करावा लागेल. नेमकं तो शब्द काय, त्याच्यानंतरच आपण त्याचा अर्थ शोधू शकतो की नाही? ठीक आहे. तर काय होणार त्याचा अर्थ बघा, डा, न, व, क, म, तर यापासून शब्द तयार होतो म, न, क, व, डा. काय शब्द तयार होतो? मनकवडा. मनकवडा याचा अर्थ काय हे आपल्याला आता शोधावं लागेल. मार्गदर्शन करणारा, आता एक एक पर्याय आपण बघूया. मार्गदर्शन करणारा कोण असतो रे? मार्गदर्शन करणारा असतो मार्गदर्शक. कोण असतो? मार्गदर्शक. आपल्याला काय पाहिजे? मनकवडा. मार्गदर्शन करणारा कोण असतो? मार्गदर्शक. म्हणजे मनकवडा आहे का? नाही. 2 नंबरचा पर्याय बघा, कानास गोड वाटणारे. कानास गोड वाटणारे एखादं संगीत आहे, कानास गोड वाटत असेल तर आपण काय म्हणतो रे? ते काय? मधुर. त्याला आपण काय म्हणतो? मधुर. कानास गोड वाटणारे म्हणजे काय? मधुर. मग आपल्याला काय पाहिजे? मनकवडा पाहिजे. मधुर पाहिजे का? नाही. सो मनकवडा पाहिजे आपल्याला. मधुर पाहिजे का? नाही. म्हणजे मार्गदर्शन करणाराही नाही, कानास गोड वाटणारे सुद्धा नाही. त्यानंतर बघा, अतिशय प्रिय असणारा. अतिशय प्रिय असणारा म्हणजे आपण त्याला काय म्हणू? जिवलग किंवा प्रिय, हो की नाही? पण हा प्रिय आहे का? आपल्याला तो पाहिजे नाही. आपल्याला काय पाहिजे? मनकवडा. या शब्दाचा अर्थ काय होतो? तर शेवटचा पर्याय बघा, मनातील गोष्टी ओळखणारा. म्हणजे आपल्या मनातली जी गोष्ट आहे ती ओळखणारा म्हणजेच काय? मनकवडा. त्यालाच काय म्हणतात? मनकवडा. हा त्या मनकवडा या शब्दाचा अर्थ आहे. किंवा मग असं या डा, न, व, क, म या अक्षरांनी तयार होणारा शब्द कोणत्या शब्दसमूहासाठी योग्य आहे. तर यासाठी तुम्हाला आधी तो शब्द ओळखावा लागेल. शब्द ओळखल्यानंतर त्या शब्दाचा अर्थ काय हे आपल्याला समजायला हवं आणि त्यानंतर आपण तो पर्याय ओळखू शकतो. ठीक आहे. आता यानंतर बघूया, आता हा एक प्रश्न होता. अरे रे, अबब, काय झालं? बोल लवकरी, अयोग्य शब्द ओळखा. आता यामध्ये बऱ्याच वेळा काय झालं आहे की अरे रे, अबब, काय झालं? बोल लवकरी. आता यामध्ये काय झालं की हे सगळे दिसायला लागले, नेमकं मुलांना हे समजलं नाही की करायचं काय. शब्द तर दिसायलेत पण काय करायचं हेच लवकर समजलं नाही. म्हणजे वाक्यातली चूक शोधायची का काय करायचं हे न कळल्यामुळे बहुतेक माझ्या मते न कळल्यामुळे बऱ्याच मुलांचा प्रश्न चुकलेला आहे. तर यामध्ये काय करायचं होते बघा, अरे रे, अबब, काय झालं? बोल लवकरी.
आता यामध्ये काय आहे, अबब. आता आपण जेव्हा वाक्याचे प्रकार बघितले नाही, उद्गारवाचक चिन्ह किंवा उद्गारवाचक वाक्य, आज्ञार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, हो की नाही, हे जेव्हा आपण बघितले का नाही, तर त्यामधला हा प्रश्न आहे. हे बघा, अरे रे, आपण काय म्हणतो, अरे रे, हे कोणतं आहे, उद्गारवाचक आहे. अबब, हे पण काय, उद्गारवाचक आहे. काय झालं, हे पण काय, याला पण इथं उद्गारवाचक प्रश्न येऊ शकतो. काय किंवा काय झालं, असं आपण अचानक बोलतो की नाही, उद्गारार्थी. आणि बोल लवकरी, म्हणजे हे काय, आज्ञा दिलेली आहे. त्यामधून काय दिलेली आहे, आज्ञा, की बोल लवकर, मला जायचं आहे. ही काय झाली, आज्ञा झाली. आपल्याला काय विचारले, की जो गटात न बसणारा अयोग्य शब्द निवडा. म्हणजे हे 3 कसे आहेत रे, सारखे आहेत. हे 3 शब्द कसे आहेत, सारखे आहेत. अबब, अरे रे आणि काय झालं. आणि बोल लवकर या कसा आहे, आज्ञार्थी शब्द आहे. हे बघा, इथं मी उद्गाराची वाक्यच आणली तुमच्यासाठी, की हे बघा, अरे वा, हे काय, उद्गारवाचक वाक्य आहे. त्यानंतर शब्बास, हे पण कसं आहे, उद्गारवाचक आहे. हे बघा, अरे वा, किती सुंदर दृश्य आहे, म्हणजे हे कसं आहे, उद्गारवाचक आहे. आधी उद्गार निघतात की नाही आपल्या तोंडातून, असं अचानकपणे बाहेर पडणारे उद्गार म्हणतात, हो की नाही, त्याला काय म्हणतात, वाक्य कोणतं आहे ते, उद्गारवाचक वाक्य. त्यानंतर काय, शब्बास, तू खूप छान काम केलेस. शब्बास, तू खूप छान काम केलेस, म्हणजे शब्बास हा काय, त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह आहे, म्हणजे उद्गारवाचक वाक्य आहे. अरे बाप रे, किती उंच डोंगर आहे, त्यालाच आपण कसं म्हणतो, अरे बाप रे, केवढा हा साप, आपण म्हणतो की नाही. म्हणजे अचानक एखादी गोष्ट आपल्या उत्स्फूर्तपणे जेव्हा बाहेर पडते, तेव्हा ते उद्गारवाचक होत असतं, हो की नाही. तर त्यानंतर बघा, वा, अरे रे, अरे देवा, आ हा हा, अरे बापरे, वा, वा, हे असे उद्गारवाचक वाक्य आहेत. आणि हे उद्गारवाचक शब्द आपण त्यांना वापरतो त्यासाठी. ठीक आहे. तर यानंतरचा प्रश्न बघूया. सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून खालील वाक्य पूर्ण करा, असा प्रश्न आहे. सर्वोत्कृष्ट विकल्प म्हणजे खालीलपैकी तंतोतंत बसणारा पर्याय कोणता आहे हे शोधायचं, आणि त्यानंतर त्याचा म्हणजे तो पर्याय आपल्याला लिहायचा आहे. बालकवयित्री प्राजक्ताच्या शब्दगंध या काव्यसंग्रहाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पाहिजे, इथं असू दे, थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे, हस्ते रिकामी जागा करण्यात आले. आता काय आहे माहिती आहे काय, की जेव्हा आपण एखादं वाक्य वाचतो, आता इथं काय झालं मुलांचं, की हे शब्दगंध काव्यसंग्रहाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते. आता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते म्हटल्यानंतर काय झालं, की प्रमुख पाहुणे कधी कधी येतात रे कार्यक्रमाला, आपल्याकडे काही कार्यक्रम असल्यानंतर प्रमुख पाहुणे येतात, ठीक आहे नाही, नवीन काहीतरी असेल तर उद्घाटन करायला येतात. प्रक्षेपण आपल्या इथून म्हणजे ऑनलाईन काय दाखवायचं असेल किंवा सॅटेलाईटचं असेल किंवा एखादी वस्तू मांडायची असेल तेव्हा अनावरण असतं. तर हे सगळे काय झालं आहे, की मुलांना सगळे सारखेच शब्द वाटायला लागलेत. त्यामुळे काय झालं, की कन्फ्युजन होऊन प्रश्न चुकला, हो की नाही, अशी बऱ्याच मुलांची कंप्लेंट होती. तर काय होतं बघा, की एखादा काव्यसंग्रह आहे, एखादं पुस्तक आहे, किंवा एखादी तुम्ही काहीतरी एखादं तुमचं पुस्तक असेल सेपरेट, एखादं गोष्टीचं पुस्तक असतं, हे का नाही, तेव्हा पुस्तकाचं काय होतं रे, प्रकाशन, पुस्तकाचं काय होतं, प्रकाशन असतं. त्यामुळे पर्याय नंबर आपला 1 बरोबर आहे. आणि उद्घाटन कशाचं असतं, की तुम्ही एखादं दुकान ओपन केले, ठीक आहे, एखादं दुकान तुम्ही नवीनच उघडले, तर आपण प्रमुख पाहुणे बोलून त्यांच्या हस्ते काय करतो, त्याचं उद्घाटन करतो, हो की नाही. त्यानंतर प्रक्षेपण, एखादा आपल्याला नवीन कार्यक्रम चालू केला आपण टी व्हीवर, त्याचं काय असतं, प्रक्षेपण असतं. अनावरण म्हणजे एखादी वस्तू मांडणे किंवा एखाद्या पुतळ्याचं काही अनावरण झालं, हो की नाही, तर ते काय म्हणतात, त्याला
अनावरण असं म्हणतात. ठीक आहे. तर यानंतरचा प्रश्न होता बघा, अयोग्य जोडी ओळखा. काय प्रश्न होता? खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. हा तसा कठीण प्रश्न अजिबात नव्हता, फक्त कन्फ्युजन मुलांचं थोडं झालं, ते मी कुठे झालं ते सांगतोय. ठीक आहे. नागांचा फुतकार हे मला वाटतं जवळपास सर्वांना माहीत असेल. नागाचा फुतकार. ठीक आहे. आपल्याला अयोग्य कोणतं हे ओळखायचं होतं. कोकिळेचे कुंजन, कुंजन किंवा कुहू कुहू. कोकिळाचे कुंजन किंवा कुहू कुहू. मोरांची केकावली हेही सर्वांना माहीत होतं. वाघाची, आता हे बघा, वाघाची गर्जना की वाघाची डरकाळी, यामध्ये कन्फ्युजन झालेलं आहे आणि त्यामुळे हा प्रश्न चुकलेला आहे. तर वाघाची असते ती डरकाळी असते आणि सिंहाची असते ती गर्जना असते. अतिशय सोपा प्रश्न होता, फक्त काय झालं थोडंसं जम्पिंग झाल्यामुळं थोडं चुकलेलं आहे. किंवा पक्ष्यांचे आवाज पुन्हा एकदा रिमाइंड तुम्हाला व्हावं म्हणून मी घेतलं आहे स्पेशली. गाईचे हंबरणे, म्हशीचे बरोबर रेकणे, घोड्याचे किंकाळणे, कुत्र्याचे भुंकणे, मांजरीचे म्याव म्याव, सिंहाची गर्जना, वाघाची डरकाळी असते, कोंबड्याचे आरवणे, सकाळी सकाळी कोंबडा ओरडतो की नाही त्याला काय म्हणतात? आरवणे, कावळ्याची कावकाव, चिमणीची चिवचिव, कोकिळेचे कुहू कुहू, डासाचे गुणगुणणे आणि घुबडाचे गुदकारणे. ठीक आहे. असे प्रश्न होते. आणि अजून एक मिनिट, खाली पण आहेत प्रश्न. हा एक बघा प्रश्न होता की समाचार घेणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ निवडा, असा प्रश्न होता. समाचार घेणे, आता यामध्ये काय झालं, समाचार म्हटल्यानंतर आपल्याला बातमी, टी व्हीवर येणारे बातम्या, न्यूज असं वाटल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं थोडं कन्फ्युजन झालं आणि त्यामुळे प्रश्न हा चुकला होता. तर समाचार घेणे शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. वाक्प्रचारामध्ये शब्दशः अर्थ घेत नाहीत आणि त्यामुळे काय झालं की हे चुकीचं आपल्याला झालेलं आहे. ठीक आहे. तर बघा, समाचार घेणे, बातमी घेणे. समाचार घेणे म्हणजे बातमी घेणे नव्हे. समाचार घेणे, बातमी घेणे म्हणजे काय? एखादी बातमी मी सांगितली, तुम्ही मला सांगितली, देवाणघेवाण झाली, बातमी घेणे नाही. आपल्याला वाक्प्रचार दिलेला आहे तो, आणि वाक्प्रचार म्हणजे एखाद्या शब्दाचा शब्दशः अर्थ न घेता त्याचा वेगळा अर्थ कुठे लागू पडतो ते म्हणजेच काय वाक्प्रचार असतो. तर बातमी घेणे नाही, चूक आहे ते. त्यानंतर वार्ता पसरवणे. वार्ता पसरवणे म्हणजे बातमी पसरवणेच. आपल्याला समाचार घेणे हा वाक्प्रचार घ्यायचा आहे. ठीक आहे. खोड मोडणे, खोड काढणे. खोड काढणे म्हणजे काय? एखादा जिकड काढतो की नाही आपण, उगाच वर्गात बसलं त्याला चिमटा घे, त्याला शिवी दे, त्याला पेन टोच, यामुळे काय होतं? खोड काढणे याला म्हणतात, हे की नाही. तर खोड मोडणे, समाचार म्हणजे काय? समाचार घेणे म्हणजे काय? खोड मोडणे म्हणजे एखादी जास्तच आपल्याला कोणीतरी त्रास देत असेल तर रागारागात आपण काय करतो त्याच्यावर ॲक्शन घेतो, तर त्याला काय म्हणतात त्याच्या, किंवा त्याला तंबी देणे किंवा त्याच्याबद्दल कंप्लेंट करणे सरांकडे वगैरे, तर त्याला म्हणतात का त्याची खोड मोडणे, म्हणजे जेणेकरून पुन्हा तो आपल्याला त्रास देणार नाही. अशा प्रकारे हे प्रश्न होते. एक दोन प्रश्न अजून होता, तर वेळेअभावी काय तो मला घेणे शक्य नाही. अशा प्रकारे सराव प्रश्न होते जास्त काय, आणि मराठीमध्ये काय जास्त अवघड प्रश्न नव्हते. तुम्ही साधे साधे प्रश्न होते तेवढे तुम्ही घेतले. ठीक आहे. तर तुम्ही अधिकाधिक सराव करा प्रश्नांचा सराव केल्यानंतर तुम्हाला आपोआपच हे प्रश्न सुटतील. तर अशा प्रकारे आजचा मराठीचा सराव प्रश्नांचा म्हणजे आपले सराव पेपर झाले होते, त्यामधले अवघड असणारे प्रश्न मी इथे घेतले होते. तर
अशा प्रकारे आजचा आपला हा तास इथे मी संपवतो. धन्यवाद.